नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आळशी व्यक्ती आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाही. आळशीपणाची वाईट सवय दूर करून तुम्हाला स्वतंत्र बनवण्यासाठी ही कथा आहे. कृपया पूर्ण पहा मित्रांनो. एकेकाळी एका गावात एक शेतकरी राहत होता. एकदा त्याने आपल्या शेतात पीक घेतले तेव्हा एका चिमणीने त्याच्या शेताच्या मध्यभागी असलेल्या पिकात घरटे बांधले आणि 2 अंडीही घातली. थोड्याच दिवसात त्या अंड्यांमधून चिमणीची पिल्ले बाहेर आली आणि आईसोबत आनंदाने राहू लागली. चिमणी अन्नाच्या शोधात रोज जंगलात जात असे. एके दिवशी ती जंगलातून परत आली तेव्हा तिने पाहिले की तिची मुले घाबरली आहेत. तिने विचारले, काय झाले मुलांनो, का घाबरता? मुलं म्हणाली, आई, आज शेतकरी शेतात आला आणि म्हणाला उद्या आपल्या मुलाला पीक काढायला पाठवतो. आई, आपण काय करावे? आम्ही अजून उडायलाही शिकलेलो नाही. मुलांचे बोलणे ऐकून आई चिमणी म्हणाली, घाबरू नका मुलांनो, उद्या कोणी पीक काढायला येणार नाही. दुसऱ्या दिवशी चिमणीने जे सांगितले तेच घडले. तेथे पीक काढण्यासाठी कोणीही आले नाही. असेच बरेच दिवस गेले पण पीक काढायला कोणी आले नाही. सर्व काही व्यवस्थित चालले होते. चिमणीची मुले खूप आनंदी होती. एके दिवशी पुन्हा जेव्हा चिमणी जंगलातून परतली तेव्हा तिची मुले पुन्हा घाबरली. चिमणीने पुन्हा भीतीचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, आई, आज पुन्हा शेतकरी शेतात आला होता आणि म्हणाला उद्या पीक कापायला मजूर पाठवतो. हे ऐकून चिमणी पुन्हा म्हणते, घाबरू नका मुलांनो, उद्या कोणी पीक काढायला येणार नाही. दुसऱ्या दिवशी चिमणीने जे सांगितले तेच घडले. तेथे पीक काढण्यासाठी कोणीही आले नाही. एके दिवशी पुन्हा चिमणी जंगलातून परत आली तेव्हा तिची मुले म्हणाली, आई, आज शेतकरी पुन्हा शेतात आला होता. ते पुन्हा पीक काढण्याबद्दल बोलत होते पण आम्हाला माहित आहे की पीक काढण्यासाठी कोणी येणार नाही. आई चिमणी म्हणाली, मला पूर्ण गोष्ट सांगा. तेव्हा मुलं म्हणाली, आई, आज पुन्हा शेतकरी शेतात आला आणि म्हणाला की मी इतरांवर अवलंबून राहून खूप वेळ वाया घालवला आहे. आता मी स्वतः उद्या येऊन पीक काढेन. हे ऐकून आई चिमणी घाबरली आणि म्हणाली, मुलांनो, आता लवकरात लवकर हे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी घरटे बनवावे लागेल कारण उद्या शेतकरी नक्कीच पीक कापायला येणार आहे. मुलं आईला म्हणाली, पण शेतकऱ्याने हे अनेक वेळा सांगितले पण प्रत्येक वेळी कोणीच पीक काढायला आले नाही. उद्या शेतकरी पीक काढायला नक्की येईल याची खात्री कशी काय? आई चिमणी म्हणाली की पहिल्यांदाच शेतकरी कापणीसाठी त्याच्या मुलावर अवलंबून होता. इतर वेळी शेतकरी कापणीसाठी मजुरांवर अवलंबून होता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून असता तेव्हा तुमचे काम कधीच पूर्ण होत नाही. मात्र तिसऱ्यांदा पीक स्वतः काढायचे ठरवले आहे. त्यामुळे उद्या तो नक्की येणार आहे. तोपर्यंत मुले उडण्यास सक्षम झाली होती. तेथून ते उडून गेले आणि त्यांनी दुसऱ्या ठिकाणी घरटे बांधले. दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात आला आणि पिकाची कापणी करू लागला. मित्रांनो, जी व्यक्ती नेहमी इतरांवर अवलंबून असते आणि त्याचे काम कधीच पूर्ण होत नाही, तो खरे तर आळशी असतो. अशा व्यक्तीला समाजात तुच्छ लेखले जाते. याचा अर्थ असा नाही की आपण इतरांची मदत घेऊ नये. इतरांची मदत घेण्यात काही गैर नाही, पण इतरांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. तुम्हाला तुमचे काम चांगल्या प्रकारे आणि निर्धारित वेळेत पूर्ण करायचे असेल तर ते तुम्ही स्वतः केले तर बरे होईल. स्वतःचे काम करण्याची सवय तुम्हाला स्वाभिमानी बनवते आणि संपूर्ण समाज स्वाभिमानी व्यक्तीचा आदर करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.